पहिलं चेंडू पहिला चेंडू आपण पाहतोय फलंदाजाला वाटलं होतं की या 4 धावा मिळतील की काय, पण तसं घडत नाहीये आणि इथे मात्र एकच धाव. एक धावेने श्री गणेशा अकाउंट ओपन मुंगू स्टार मानगाव संघाचं. गोलंदाज आपण पाहतोय गणेश, स्ट्राइकला रुपेश. दुसरं चेंडू मोठा फटका आणि या फटक्यावरती मिळतील त्या 6 धावा. कम ऑन डीजे. गोलंदाजाला सुद्धा प्रश्न पडला असेल आणि हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा पुल केला. हा फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक काहीच चूक करणार नाहीये. रुपेशच्या काहीचा अंत. रुपेश बॅक टू द पवेलियन. षटकाराला त्यानंतर मात्र जशास तसे प्रत्युत्तर गोलंदाज गणेश याचं. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू नवीन आलेला फलंदाज स्वप्नील. सन्मान दिलाय. चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने फिल्डर आहे तिथे. फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव तिथे घेतली जाते. एक धावेने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेड. स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील. स्ट्राइकला आपण पाहतोय स्वप्नील. नॉन स्ट्राइकला बिलाल. गोलंदाजी मार्कवरती गणेश. सुरेख चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. एकही धाव येत नाहीये. किती धावा बनवल्या जातील, किती धावा रोखल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. षटकातील अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. फलंदाज स्वप्नील कशा प्रकारे या चेंडूचा समाचार घेईल, कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. पंचांकडे मोठी अपील. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त असल्यामुळे अपील मात्र इथे फेटाळून लावली आहे. आणि नक्कीच षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती. माऊली एंटरप्राइजेस आपण लक्ष द्यायचं आहे, कुठलीही टीम मीटिंग ही घ्यायची नाही आहे. जो गोलंदाज असेल त्याच्या हातामध्ये आपण चेंडू सोपवायचा आहे, कारण की आज आपल्याला या स्पर्धेची मानगाव प्रीमियर लीग 2021 मधील पहिली सेमी फायनल खेळवायची आहे. तर पहिली सेमी फायनल खेळवायची तर थोडं सहकार्य करायचं आहे. जर तुम्ही सेमी फायनल खेळण्यासाठी गेलात तर शेवटला काळोख पडू शकतो, याची दक्षता घ्यायची आहे आणि आपण खेळायचं आहे. आणि टीम मीटिंग घेतली त्यानंतर जर अंपायर्सने कॉल केला त्यानंतर पुन्हा जर तुम्ही टीम मीटिंग घेतली तर 2 रन्सची पेनल्टी आहे. स्पर्धेचा नियम मी तुम्हाला सांगतोय. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
रुपेश वरती इथे विश्वास दाखवला जातोय. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल बिल्लाल. नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील. षटकातील पहिलं चेंडू. पीठपतीचा चेंडू होता, पुल केला, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल ठरतो. या फटक्यावरती मिळणार आहेत 6 धावा. झोनकडे फलंदाज पळतोय. यशस्वी शेवटपर्यंत प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र यशस्वीरित्या सुद्धा प्राप्त केली जाते. एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. एक धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड स्ट्राईकला येतोय स्वप्नील. धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत पाहिली तर 15 धावा. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, देखील स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट टायमिंग झाला येते आणि या फटक्यावरती मिळणार आहेत त्या 6 धावा. हा धावा आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पुढे सरकतीये. 21 धावा, एक गडी बाद 21 अशी धावसंख्या मंगू स्टार मानगाव संघाची पाहायला मिळतीये. पुन्हा मोठा फटका सरळ आपण पाहतोय खेळला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर आहे, तिथे फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण होते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड स्ट्राईकला येतोय बिल्लाल. बिलाल हा धडाकेबाज फलंदाज आपण पाहतो, एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय आपल्या संघासाठी. आणि इथे सुद्धा पुन्हा एकदा मोठा फटका आला. हा फटका नक्कीच फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद बिलाल बॅक टू द पवेलियन. दुसरा हदरा. दोन गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 22. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय धर्मेश. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला आहे स्वप्नील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा मोठा फटका तर आलाय. धावा किती येतील या फटक्यावरती? चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी. फलंदाज धर्मेश साठी बक्षिसांची खैरात येते. जर धर्मेशने 3 चेंडू मागे 3 षटकार लगावले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय बोडेरे याच्याकडून. बक्षिसांची खैरात होतीये कारण की आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. तर कोण जिंकेल आणि कोण हरेल याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे, कारण की ही मॅच किती महत्वाची आहे आपण पाहतोय. ही मॅच जिंकणं किती महत्वाचं आहे दोन्ही संघासाठी. हॅलो, समीर राठोडकर यांचं आगमन होतंय. त्यांचं मी विनंती करतो राहुलजी बक्कम यांना, त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय शुभम, जो लीग मधील 2 नंबरचा खेळाडू, महागडा खेळाडू म्हणून 2 नंबरचा खेळाडू ओळखला जाणारा हा शुभम, आणि फ्रॉम गोरेगाव.
गणेश बामनोलकर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेश बामनोलकर. लेग पिचच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळतीये. स्ट्राईक रोटेड, स्ट्राईकला येईल स्वप्नील. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावरती गोलंदाज शुभम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, सुरक्षित रक्षण तिथे झालंय. एक धाव आतापर्यंत इथे घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानला जातं. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आहे. धावसंख्या फलकावरती 28 धावा. 28 ऑन द बोर्ड, 2 लॉस. बॉलर शुभम, स्ट्राईक बॅट्समॅन धर्मेश. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसला गेला, हा प्रयत्न फसवला गेला. मोठं स्वप्न पाहिलं होतं धर्मेशने, स्वप्न साकार करता येणार नाहीये, कारण की शुभम हा एक ऑलराऊंडर नामवंत खेळाडू आहे. षटकातील आपण पाहणार आहोत चौथं चेंडू. पंचांच्या उजव्या एसटीने गोलंदाजी केली जाते. मोठा फटका ऑन साइडला खेळला जातोय. तिथे फिल्डर आहे, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव नक्कीच समाधान मानावा लागतोय. सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत शुभमने. ज्या कामगिरीसाठी या गोलंदाजाला इथे घेतलं होतं, नक्कीच ज्या कामगिरीसाठी गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं, आणि तशा पद्धतीची कामगिरी मात्र आता चोख पार पाडताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. गोरेगावचा हा खेळाडू आहे, कुंभाराळी संघाकडून खेळताना पाहायला मिळतं. पण आज स्वप्नील सुद्धा दाखवून देतो, मी सुद्धा काही कमी नाहीये. या फटक्यावरती 6 धावा. हमी पडतोय ते माऊली एंटरप्राइजेस या संघावरती, कारण की गोलंदाज आपण पाहिलं तर शुभमने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली होती. पण आता आपण जर पाहिलं तर शुभम वरती सुद्धा प्रहार केला. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील आहे, अपील मध्ये आत्मविश्वास कमी आहे, थोडा उत्साह जास्त होता, त्याच्यामुळे अपील फेटाळली. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल ती ही एक धाव. आपण पाहिलं तर मंगू स्टार मानगाव संघाला या एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. 3 षटकांची संगता, 18 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 36. अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. विनंती असणार आहे माऊली एंटरप्राइजेस, कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाही आहे. आज आपल्याला आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल खेळवायची आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आमंत्रित केले जाते कोशिंबळी संघाचा हा खेळाडू शैलेश. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी शैलेश आपण पाहतोय या गोलंदाजी मार्क वरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं आहे. प्रयत्न फसला, प्रयत्न फसवला गेला. स्लोवर डिलिव्हरी केली. गोलंदाज शैलेश तेवढा चालाक अनुभवी गोलंदाज आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळाली ही एक धाव, आणि या एक धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 37 धावा. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा फटका फसलाय. चेंडू नो मानस केलाय. धाडस करण्याचा प्रयत्न आहे. अपयश हाती. एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला गेला. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागले. परफेक्ट कॉलिंग झाल्या असल्यामुळे
नक्कीच दोन्ही फलंदाज आपल्याला सुखरूपरित्या मैदानावरती पाहायला मिळतील. षटकातील पुढील मोठा फटका बेगेट. आता मात्र आपण पाहतोय शैलेशला सुद्धा अस्मान दाखवण्यात यश. करू द्यायचे आहेत. नक्कीच आज या मैदानावरती कोण डाऊन ठरेल हे आपल्याला पाहायचं आहे, कारण की पहिली सेमीफायनल आहे. सेमीफायनल जो संघ विजय होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. तर कुठला असेल तो संघ याच्याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा बेगेट. टायमिंग परफेक्ट. या फटक्यावरती मिळतात 6 धावा. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील याचं नक्कीच हॅट्रिक या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक लगावली जाईल. तर अक्षय याच्याकडून कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातो. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. हॅट्रिक इथे मात्र हुकतीये, पण हॅट्रिक महत्वाची आहे तेवढंच महत्वाचं आहे धावा येणं. सिंगल डबल असेल, षटकार चौकार असेल, धावा बनवणं खूप महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली तर पहिलंच मन बनवलं होतं, आडव्या बॅटने खेळायचं आहे, पण तसं घडणार नाहीये. इथे मात्र गोलंदाज चालाक आहे. आपण पाहिलं तर शैलेश या चेंडूवरती यशस्वी ठरतोय. हा चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव हाताळला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. षटक क्रमांक 14 समाप्त झाले. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. तर अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुणाला आमंत्रित केलं जाईल ते सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय शुभम याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. शुभम मी म्हटलं होतं हाच तो खेळाडू जो या पूर्णपणे माणगाव प्रीमियर लीग मध्ये 2 नंबरचा महागडा खेळाडू म्हणून याला ओळखले जाते. शुभम मॅन फ्रॉम गोरेगाव. स्ट्राईकला एक धडकेबाज फलंदाज स्वप्नील ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकाराचं योगदान दिले आपल्या संघासाठी. चेंडू देखना स्ट्रोक. टायमिंग इथे मात्र परफेक्ट. या फटक्यावरती सुद्धा मिळतील त्या 6 धावा. शुभमचं सुद्धा आता स्वागत केलंय 6 या धावेने. पूर्णपणे साईड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील मैदानावरती ऑन. खुलडप्याचा चेंडू तर पुन्हा आडव्या बॅटने खेळलाच होता. ऑन साईडला फिल्डर आहे तिथे फील्ड केलाय, थ्रो केलाय. एक धाव घेतलीय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलंय मैदानावरती. जिथे आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली होती, दुसरी धाव होण्याची शक्यता नव्हती, वाटलं सुद्धा नव्हतं दुसरी धाव होईल, पण झाली आहे. आणि ते मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाजाने. प्रयत्न फसला. त्यानंतर पुन्हा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते मात्र फलंदाज बाद.
खेळला जातोय. विनंती आहे अध्यक्ष, आपला जो संघ आहे आपण बाहेरून कॉलिंग करायची नाहीये. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो हॅलो. स्ट्राईकला नितीन. डावखुरा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपण जर पाहिलं तर 8 धावा, सॉरी 10 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने 4 चेंडूमध्ये. तर 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 5 प्रगतीपदावरती आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रोक परफेक्ट टायमिंग या फटक्यावरती मिळतील 6 धावा. शुभमी मंगुस्टार मानगाव या संघाची इथे मात्र आपण पाहतोय शुभम वरती पूर्णपणे प्रहार केले जात आहेत. 1 धाव इथे घेतली जाते. षटक क्रमांक 5 समाप्त. 5व्या षटकाची सांगता पहिला सत्र समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 58 धावा धावफलकावरती लागतात. 59 धावांची गरज. 30 चेंडू 59 धावांची गरज असणार आहे माऊली एंटरप्राइजेस संघाला. सॉरी 68 धावा झाल्यात आणि 69 धावांची गरज असणार आहे. 68 धावा धावफलकावरती 69 धावांची गरज माऊली एंटरप्राइजेस संघाला. 30 चेंडू आणि 69 धावांची गरज. 30 चेंडू आणि आपण पाहणार आहोत 69 धावांची गरज. आणि विनंती करतोय मानगाव मंगुस्टार मानगाव, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आणि या मधल्या वेळामध्ये आपण जाणार आहोत माझे साथी डीजे ऑपरेटर डीजे अविनाश यांच्याकडे. मंगुस्टार मानगाव, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाहीये. अध्यक्षांचा संघ मंगुस्टार मानगाव संघाचे संघ मालक आहेत मंगूदादा जाधव. आणि आपण पाहिलं तर 69 धावांचं आव्हान त्यांनी रचलंय.
सामन्याला सुरुवात होईल, जिथे आपण पाहतोय 30 चेंडू आणि गरज असणार आहे ती तब्बल 69 धावांची. त्याआधी आलेल्या सर्व पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हर्षल मुंडे, मॅन फ्रॉम किल्ला रोहा, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना घेऊन जातोय या मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय 30 चेंडू आणि गरज असणार आहे 69 धावांची. स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज संघाचा कर्णधार विशाल, नॉन स्ट्राईकला आहे विकास, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मन्नान. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू आपण पाहतो शॉर्ट पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तोडा फंबल, त्यानंतर एक धाव तिथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. एक धावेने आपण पाहतोय श्री गणेशा अकाउंट ओपन, खातं खोललं जाते ते नक्कीच माऊली एंटरप्राइजेस या संघाचं. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरा फलंदाज विकास येतोय स्ट्राईकला. नामवंत फलंदाज आहे विकास, त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की तो नक्कीच या 69 धावा पार करू शकतो. गोलंदाज मन्नान आहे, नामवंत गोलंदाज, तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे समोर, तर मन्नानवरती विश्वास जगवला जातोय. मन्नानला इथे धावा रोकाव्या लागणार आहेत, कारण की 69 धावा तेवढ्याशा जास्त सुद्धा नाहीयेत आणि कमी सुद्धा नाहीयेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू स्वार चेंडू. या दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मुकुलजी मेहता यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. थोडा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल का? नाही, तर इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. एक धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकला येतोय विशाल, संघाचा कर्णधार आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 चेंडू झाले तर 2 धावा आल्या तर 3. षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. मन्नान एक नामवंत गोलंदाज, त्याच्या समोर तेवढा सक्तीचा फल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू असणार आहे स्वार. ही धाव असेल अवंतर. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत 4 पर्यंत झाले. 69 धावांचा पाठलाग केला जातोय. माऊली एंटरप्राइजेस माणगाव प्रीमियर लीग 2021 मधील पर्व पहिले मधील आजचा हा दुसरा दिवस आणि हा दुसरा सामना. गोल्डन स्पॉट वरती टप्पा केल्यानंतर चेंडू आपण जर पहिला थोडी उचळी जास्त घेतली, पंचांचा इशारा आला. हा चेंडू सुद्धा स्वर आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड इथे हाताळला जातोय. गोलंदाज मन्नान याच्याकडून कुठेतरी लाईन आणि लेंथ भटक, तर पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ मध्ये यावं लागेल. जसा आपण पहिला चेंडू हाताळला होता तसा चेंडू हाताळावा लागेल जर या मैदानावरती शेवटपर्यंत टिकून राहायचं असेल तर. षटकातील पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, प्रयत्न इथे फसवला गेला. गोलंदाज आपण पाहतोय मन्नान याच्याकडून. आणि नक्कीच आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्या स्थिर आहे. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्या पद्धतीने फटकेबाजांची गरज आहे त्या पद्धतीचे आतापर्यंत फटके आले नाहीयेत, पण येतील यात मात्र काही शंका नाही. कारण की मोठा फटका ऑन साइडला, फिल्डर तैनात, मिड ऑनला परफेक्ट फिल्डिंग झाली आहे. तिथे एकही धाव घेतली जाणार नाहीये. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज मन्नान याने लोवर फुल टॉस अडवा बॅटने फुल केला, सक्सेसफुल नक्कीच ठरतोय. या चेंडूवरती मिळणार आहेत 4 धावा.
इथे मात्र आपण पाहतोय मन्नान वरती सुद्धा प्रहार केला जातोय, चौकार आलाय तर षटकार येण्याजूनी पण मोठा फटका, पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक, त्याच दिशेने चेंडू सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा, 13 धावा येत आहेत धावफलकावरती. मग स्टार मानगाव या संघाने सुद्धा तशाच पद्धतीची सुरुवात केली होती, पण आता आपण पाहतोय तशाच पद्धतीची सुरुवात माऊली एंटरप्राइजेस या संघाकडून सुद्धा होती. म्हणजे हा सामना चुरशीचा ठरेल, शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगेल. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत अजय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजयला इथे आमंत्रित केलंय. आणि आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे दुसरं षटक हे सुद्धा, तर फलंदाजाकडे थोडे ऍडव्हान्टेज असणार आहे. मोठे फटके लगवले जातील का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं. मोठे फटके लगावे सुद्धा लागतील. सवय गोलंदाज ऋतिक आहे, गोलंदाजी मार्क वरती. सुरेख गोलंदाजी, हा चेंडू मोठी अपील होती. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह थोडा जास्त होता, त्याच्यामुळे आपण पाहिलं तर अपील मध्ये इथे फेटाळून लावली जाते. स्क्वेअर चेंडू होता हा, आणि या अवंतर धावीन धावसंख्या पुढे सरकेल 14 धावा. बेगेट मोठा फटका आला, हा फटका बसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक काहीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद विकास बाटो पविलियन. काय घडते मैदानावरती, विकास सर काही धडाकी आपल्याला पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, एक डावकुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा डावकुरा फलंदाज मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं तर शुभम आणि गोरीगाव कुरुबा काका चषकामध्ये या खेळाडूला आम्ही पाहिलं होतं. नामवंत फलंदाज आहे, नामवंत गोलंदाज आहे. नक्की तशाच पद्धतीची खेळी तो वारंवार करत असतो, पण आज खेळणं खूप महत्वाचं आहे. कारण की आज ही स्पर्धा कोणती आहे तर माणगाव प्रीमियर लीग 2021 पर्व आपण पाहतोय पहिला आहे आणि दिवस दुसरा, आणि सामना सुद्धा दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आज पहिली सेमीफायनल आहे, तर प्रेक्षकांची हजेरी इथे असणारच आहे. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल विशाल, नॉन स्ट्राईकला नवीन आलेला फलंदाज शुभम. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहणार आहोत ऋतिक, ज्याने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या स्टीने गोलंदाजी लोवर फुलटॉ सडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्याने खेळला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, सुरेख तिथे बॅकअप म्हणूया आपण प्रयत्न केला होता. प्रयत्नामागे यश सुद्धा मिळालं. ही एकच धाव मिळेल, एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या षटकातील आपण पाहणार आहोत तिसरा चेंडू. गोलंदाज आहे ऋतिक.
षटकावधी आपण पाहणार आहोत. तिसरा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू आपण पाहतोय स्वार चेंडू अवंतर धावा. तर धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं प्रगतीपदावरती आहे गोलंदाज ऋतिक वरती विश्वास दाखवलाय मंगुस्टार मानगाव या संघाकडून. देखना स्ट्रोक सुरेख परफेक्ट टायमिंग. या फटक्यावरती मिळतात 6 धावा. वाढ धावसंख्या हॅलो. धावफलकावरती 22. दरम्यान या चालू असणाऱ्या इनिंग मध्ये लगातार 3 षटकार जर कोणी मारले तर राहुल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी म्हंटल होतं शुभम हा धडाकेबाज फलंदाज आहे ज्याच्याकडे तेवढी क्षमता तेवढी ताकद आहे. धावा तो देऊ शकतो तेवढ्या भाव. त्याने सरळ शोधलं होतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू खाली मंगू जाधव संघाचे संघ मालक आहेत. ही चूक त्यांना किती महत्वाची ठरेल, ही चूक त्यांना किती महागडी ठरेल. येणारा वेळ येणारे हे पुढील चेंडू सांगून जातील. जसं म्हणलं जातं कॅचेस विन द मॅचेस, तसं समीकरण मैदानामध्ये आहे. शुभमचं झेल सोडणं म्हणजे आपल्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेणं. नक्कीच जशास तसे प्रत्युत्तर. चेंडू एक चेंडू बाकी आहे. या षटकारासाठी शुभम मशेलकर यांनी मारले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी पुढील या इनिंग मधल्या त्याच्या प्रत्येक षटकारासाठी समीर रातवडकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शुभम मशेलकर याच्यासाठी. शुभम मी म्हटलं होतं कॅच सुटल्यानंतरच आणि त्याच्यानंतर त्याने प्रत्युत्तर दिलं. षटकार लगावला जशास तसे प्रत्युत्तर. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे की तो हा सामना एकतर्फी सुद्धा विजयश्री खेचून नेऊ शकतो. आणि त्याचा झेल तुम्ही सोडलाय तर येणारा वेळ येणारे पूर्णपणे ही चेंडू सांगून जातील. धावसंख्या झाली आहे 28 धावा. तसेच भाई दसवते यांच्याकडून सुद्धा शुभमसाठी पारितोषिक आहेत. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा फटका फसला. चेंडू खाली रुपेश काहीही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद शुभम मशिलकर. बॅक टू द पवेलियन. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 14ची जी सरासरी आहे ती मात्र राखली जाते. आपण पाहिलं तर माऊली एंटरप्राइजेस या संघाकडून नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. हॅलो. तसेच एखाद्या खेळाडूने हाफ सेंचुरी लगावली 50 धावा पटकवल्या तर नंदुराज वाडवळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. पुढील 3 दिवसांसाठी हे पारितोषिक असेल. षटक क्रमांक 3 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय गणेश. सांघिक
तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे गणेशला आमंत्रित केलंय. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत विशाल, नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत आपण पाहणार आहोत फैज. आज आपण पाहतोय ही युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली जाते ड्रीम्स क्रिकेट इन आणि रॅपिडो इव्हेंट्स यांच्या माध्यमातून युट्यूबला ही लाईव्ह स्पर्धा पाहिली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू स्वार, ही आहे अवंतर धाव. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. 69 धावांचा पाठलाग करतोय माऊली एंटरप्राइजेस संघ आणि आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 29 धावा बनवल्यात. आणि नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय, निर्धाव चेंडूची सांगता. हॅलो. तसेच चालू असणारी गोलंदाजी गणेश याच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल स्पोर्ट्सच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू स्ट्राईकला आपण पाहणार आहोत विशालला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, प्रयत्न हा फसवला गेला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. फटका फसला, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज गेला होता, चेंडू धरतीला दान झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण सुरेख रनिंग बिटवीन विकेट या दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. रोहिदासजी मोरे डोंगरोली गावचे हे आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. गोलंदाजांना सुवर्ण संधी, या गोलंदाजाला सुवर्ण संधी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रयत्न फसला. स्वप्नाचा पूर्णपणे आपण पाहतोय जे स्वप्न पाहिले जातात ते पार करता येणार नाहीयेत, कारण की समोर जो गोलंदाज आहे तेवढाच चालाक गोलंदाज गणेश अचूक टप्प्यांची गोलंदाजी तो करतोय, धावांपासून वंचित ठेवतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, हा सुद्धा फटका फसला. आता चेंडू खाली पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, झेल तेवढंस कठीण होत. 2 जीवनदान, 2 लाईफ लाईन इथे मात्र मिळत आहेत. ते आपण पाहिलं तर फलंदाज विशालला संघाचा कर्णधार आहे. एक आक्रमक पवित्र घ्यावं लागेल आपल्या संघासाठी, कारण की 69 धावा बनवायच्या आहेत त्या 30 चेंडू मध्ये. धावा धावफलकावरती 32 धावा. तिसरं षटक प्रगती पदावरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय गणेश. रोहिदास मोरे यांच्याकडून आपण पाहतोय बक्षिसांची खरद आहे. प्रत्येक विकेटसाठी या गोलंदाजाला 100 रुपयाचा पारितोषिक. शेवटचा चेंडू सुरेख फटका देखील स्ट्रोक, या फटक्यावरती मिळतील तर नक्की 6 धावा. ऑन द बोर्ड. क्रमांक आपण पाहिलं तिसरं समाप्त झालं. 18 चेंडू मध्ये इथे बनविल्या गेल्या 38 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तर मंगुस्टार, आपण कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये, या सामन्याला आधीच खूप लेट झालाय. जर आपण टीम मीटिंग घेतली तर आपणास 2 रनची पॅनल्टी अजूनही 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. आता अंपायर्स कडून मला कॉल आलाय, जर आता टीम मीटिंग घेतली
तर मात्र 2 रन्सची पॅनल्टी दिली जाईल मंगू स्टार मानगाव, याची दक्षता घ्यायची आहे. 2 रनची पॅनल्टी, कारण की या मॅच मध्ये एक एक धाव महत्वाची आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि एका चुकीमुळे त्या 2 धावा तुमच्या यातून मायनस होऊ शकतात, तर याची दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल रोदिक. कुलडप्याचा चेंडू होता, मोठा फटका आलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या तिथे चेंडू गेला. एक धाव इथे घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. सिंगल स्ट्राईक रॉडेड. या खेळाडूने जर या चेंडूवरती षटकार लगावला तर 100 रुपयाचा पारितोषिक रोहिदास मोरे डोंगरोली यांच्याकडून आलेला आहे. षटकारातील पुढील सुरेख फटका आणि 100 रुपयाचा मानकरी फलंदाज फैज. फलकावरती 45 धावा, रोहित जर्सी नंबर 45. तशा पद्धतीची खेळी आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते माऊली एंटरप्राइजेस संघाकडून. सुरेख गोलंदाजी, या चुकटप्याची गोलंदाजी, कमबॅक पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि हा चेंडू थेट आपण पाहतोय निर्धाव. एकही धाव येत नाहीये चेंडूवरती, एक एक धाव महत्वाची आहे आणि त्याच धावा रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला जातोय. मोठी अपील मध्ये आत्मविश्वास जास्त, उत्साह सुद्धा जास्त. बडी मछली जाल में फासले. फाइज बॅक टू द पवेलियन. रोहिदास जी मोरे एक क्रिकेट प्रेमी आणि राज मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार किंवा षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक झाली सुद्धा. सुरेख फटका आणि काय गाडला आपला फॉलो थ्रो मध्ये. परफेक्ट फील्ड अँड परफेक्ट हिट. बॅट्समॅन इथे मात्र आपण पाहतोय सुरेख हिट. लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा आज ऋतिकला झाला असं आपण म्हणूया. परफेक्ट हिट मात्र इथे केला आणि संघाचा कर्णधार मोठा जो फलंदाज होता विशाल, जो शेवटपर्यंत खेळत होता, प्रयत्न करत होता आणि ती मात्र शेवटी हार आली आहे. पण अजूनही सामना संपला नाहीये, मॅच चालू आहे. 7 चेंडू आहेत अजूनही या इनिंग मधील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा फॉलोथ्रो मध्ये सुरेख झेल आणि हॅट्रिक.
षटक क्रमांक 14 समाप्त. शेवटचं आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी. गोलंदाज आपण पाहतोय अजय. सांघिक 5वं, वैयक्तिक पहिला. मोठा फटका, परफेक्ट टायमिंग, 6 धावांसाठी. कोण दिला तर संदीप कुर्मे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज पाशीलकर हा यांच्याकडून सामना- 500 रुपयाचं पारितोषिक आहे. याची सामना नोंद घ्यायची आहे. रंगतदार होईल. पुन्हा पुल पॉवरफुल आणि ठरतोय सक्सेसफुल. या चेंडूवरती सुद्धा मिळतात त्या 4 धाव. चार चेंडू आणि 14 धावांची, जिथे 6 चेंडू 24 धावांची गरज होती, तो सामना कुठे रंगला. शुभम स्ट्राईकला आहे. शुभम कडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत माऊली एंटरप्राइजेस संघाच्या, कारण की जर आपण पाहिलं तर शुभम हा सामना जिंकून देतोय तर नक्कीच एक हिरो ठरू शकतो या मैदानावरती शुभम. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. नामवंत गोलंदाज आपण पाहतोय अजय, पण अजयला मात्र 2 चेंडूवरती 10 धावा घेतल्या आहेत. 4 चेंडू 14 धावांची गरज. मोठा फटका पण तिथे आता क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय आज. नशिबाची साथ, आज नशिबाची साथ कोणाला हे पाहायचंय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 मोठे फटके सामना माऊली एंटरप्राइजेस संघाकडे आणि 2 चेंडू निर्धाव सामना मंगू स्टार मानगाव संघाकडे. रंगतदार सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू, सडी यॉर्कर ब्रह्मास्त्रचा उपयोग यशस्वी. स्ट्राईक मात्र घेतली आहे फलंदाज शुभमने. या स्पर्धेमध्ये पहिली सुपर ओव्हर होईल का? 2 षटकार येतील का या 2 चेंडूवरती? 2 षटकार जर आले तर रोहिदास मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात होतीये, पण 2 षटकार जर आले तर प्रेक्षकांची मने इथे जिंकली जातील. साडी यॉर्कर चेंडू कुठे चाललाय तर नक्कीच सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. खूप महत्वाचा आहे. जर या चेंडूवरती नोट पडला तर एक आगळं वेगळं बक्षीस आहे. रोहिदास मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
बाटणे पुल आणि ते मात्र हा सामना जिंकला जातोय मंगुस्टार मानगाव. या मॅचचा हिरो कोण ठरेल? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 14 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला एक मोठं योगदान दिलं असा स्वप्नील ठरतोय. मंगुस्टार मानगाव संघाचा स्वप्नील मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करेन स्वप्नील आपण मॅन ऑफ द मॅच हे किताब घेण्यासाठी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. विनंती करतोय स्वप्नील मॅन ऑफ द मॅच. तसेच फैयाज जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं षटकारासाठी फैज रोहिदास जी मोरे यांच्याकडून ते पारितोषिक आलं होतं. फैज आपण 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. माऊली एंटरप्राइजेसचा फैज आपण यायचंय. तसेच आता होणारा सामना मंगुस्टार मानगाव वर्सेस श्री गणेश स्पोर्ट्स मानगाव दोन्ही